श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 8. मायोद्भव. समास 9. सिद्धलक्षण. श्रीराम. अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी. श्रीराम. श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्य कांती सुद्धा लखलखीत दिसते. त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. झाले आत्मज्ञान बरवे, हे कैसे निपा जाणावे, म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे. श्रीराम. एखाद्याला आत्मज्ञान निसंदेहपणे झालेले आहे हे कसे जाणावे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो. ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणजे स्वरूप जाण, तेथे पाहता वेगळे पण मुळीच नाही. श्रीराम. आता सिद्धांचे लक्षण ऐक. सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते. स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण. श्रीराम. स्वरूप होऊन राहणे यालाच सिद्ध हे नाव आहे. जो स्वरूपाकार होऊन राहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात, कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते. वेदशास्त्री जे प्रसिद्ध, सस्वरूप स्वतसिद्ध, तयासीच बोलिजे सिद्ध अन्यथा न घडे. श्रीराम. स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदात शास्त्रांतही प्रसिद्ध आहे. हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्यालाच सिद्ध म्हणावे. अन्यत्र सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही. तथापि बोलो काही एक, साधकास कळाया विवेक, सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे. श्रीराम. तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाचे वर्णन करीत आहे ते असे. अंतरस्थित स्वरूप झाली, पुढे काया कैसी वर्तली, जैसी स्वप्नींची नाथिली. स्वप्नरचना. श्रीराम. स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते, ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण, जेणे बाणे अंतरखुण परमार्थाची. श्रीराम. तरीही परमार्थाची अंतरखुण बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणांचे निरूपण केले जात आहे. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असो न आपण जना वेगळा. श्रीराम. निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकांसारखाच वागत असतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांवेगळी असते. स्वरूपी दृष्टी पडता, तुटून गेली संसार चिंता, पुढे लागली ममता निरूपणाची. श्रीराम. स्वस्वरूपानुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. हे साधकाचे लक्षण, परिसिद्धा अंगी असे जाण, सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये. श्रीराम. खरे पाहिले तर साधकाचे हे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते, कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणे सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे. श्रीराम. बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे. संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे. श्रीराम. सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निसंदेहपणे चालते.
बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही. अचळ झाली अंतरस्थिती, तेथे चलनास कैची गती. स्वरूपी लागता वृत्ती, स्वरूपची झाली श्रीराम. सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते, तेथे चलन होईलच कसे. स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते, स्वरूपाशी तिचे ऐक्य होते. मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ. निश्चळ सोन चंचळ देह त्याचा श्रीराम. अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो. आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. स्वरूपी स्वरूपची झाला, मग तो पडोनीच राहिला. अथवा उठोनी पडाला तरी चळेना श्रीराम. स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन राहतो तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती, तोची साधू श्रीराम. येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्वाची आहे. अंतर्वृत्तीच नाही अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेले असते तोच साधू होय. बाह्य भल तैसे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे. लक्षणे दिसती स्वभावे, साधू अंगी श्रीराम. बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्याच दिसून येतात. राजी बैसता अवलीढा, अंगी बाणे राजकळा. स्वरूपी लागता जिव्हाळा, लक्षणे बाणती श्रीराम. एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी राजकळा आपोआप बाणते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बाणतात. येरवी अभ्यास करिता, हातान चढती सर्वथा. स्वरूपी रहावे तत्वता, स्वरूप होऊनी श्रीराम. ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते, तरच ती लक्षणे अंगी बाणतात. अभ्यासाचा मुकुटमणी, वृत्ती रहावी निर्गुणी. संत संगे निरूपणी, स्थिती बाणे श्रीराम. वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणते. ऐसी लक्षणे बरवी, स्वरूपाकारे अभ्यासावी. स्वरूप सोडिता गोसावी, भांबावती श्रीराम. स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम लक्षणांचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे. जेणे समाधान बाणे, साधकांगी श्रीराम. असो आता हे बोलणे पुरे झाले. आता ज्या योगे साधकाच्या अंगी समाधान बाणते ती साधूची लक्षणे ऐका. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना. म्हणून या साधू जना कामची नाही श्रीराम. स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते, तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल. म्हणून साधू निष्काम असतात. कल्पिला विषयो हातींचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा. साधू जनाचा क्षय ठेवा, जाणार नाही श्रीराम. आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो. पण साधूचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. म्हणून ते क्रोधरहित, जाणती स्वरूप संत. नासिवंत हे पदार्थ सांडून या श्रीराम. म्हणून साधू हे क्रोधरहित असतात.
सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी, क्रोधरहित चराचरी साधुजन वर्तती श्रीराम. जेथे दुसरी कोणी नाहीच, जेथे दुसरे कोणी नाहीच तेथे क्रोध तरी कुणावर करणार. म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वाद वेवाद तुटून गेला श्रीराम. आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कुणावर करणार. त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा श्रीराम. साधू स्वरूपाकार झालेले असतात आणि स्वरूप तर निर्विकार आहे, मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा. सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करायचा. साधू वस्तू अनायासी या कारणे मत्सर नसे, मदमत्सराचे पिसे साधूची नाही श्रीराम. साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेले असतात, त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मदमत्सरांचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही श्रीराम. साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात, तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही, मग तेथे दंभ असेलच कसा. जेणे दृश्य केले विसंच, तयास कैचा हो प्रपंच, या कारणे निप्रपंच साधू जाणावा श्रीराम. ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल. म्हणून साधू हा निप्रपंच असतो हे जाणून घ्यावे. अवघे ब्रह्मांड तयाचे घर, पंचभूतिक हा जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला श्रीराम. ज्याने हा पांचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो आणि अवघे ब्रह्मांड हेच ज्याचे घर झालेले असते तो साधू होय. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासनास समरसे शुद्ध स्वरूपी श्रीराम. पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते, म्हणून साधू सदा निर्लोभ असतो. आपुला आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित श्रीराम. आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो, मग स्वार्थ कोणाचा साधावा. साधू स्वार्थरहित होतो, त्यामुळेच तो शोक विरहितही होतो. दृश्य सांडून नासिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा श्रीराम. नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो आणि शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेले असल्याने साधू शोकरहित झालेला असतो हे जाणावे. शोके दुखवावी वृत्ती, तरी ते जाहाली निवृत्ती, म्हणून साधू आदियंती शोकरहित श्रीराम. शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तीरहित झालेला असतो, म्हणून तो आदी व अंती शोकरहित असतो. मोहे झळंबावे मन, तरी ते जाहाले उन्मन, या कारणे साधू जन मोहातीत श्रीराम. मन मोहाने पछाडले जाते, पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्याने तो मोहातीत असतो. साधू वस्तू अद्वये, तेथे कैचे वाटेल भये, परब्रह्म ते निर्भये तोची साधू श्रीराम. आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार. परब्रह्म जसे निर्भय असते तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. या कारणे भयातीत, साधू निर्भय निवांत,
सकळांस मांडेल अंत साधू अनंत रूपी श्रीराम. साधू भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सृष्टीचा प्रलयकाळी अंत ओढावला तरी साधू अनंतरूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो. सत्य स्वरूपे अमर झाला, भये कैचे वाटेल त्याला, या कारणे साधू जनाला भयेची नाही श्रीराम. सत्य स्वरूपी ऐक्य पावून तो अमर झालेला असतो, मग त्याला भय कसे वाटेल? म्हणून साधूंना भयच नसते. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कैचा उठेल खेद देहबुद्धीचा श्रीराम. जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, तेथे खेद कसा उत्पन्न होणार? देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना, या कारणे साधू जना खेदची नाही श्रीराम. त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही, त्यामुळे साधूंना खेदच नसतो. आपण एकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम. आपण तो एकला एक असतो तर स्वार्थ कुणाचा करणार? दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. साधू आपणची एक, तेथे कैचा दुःख शोक, दुजे विण अविवेक येणार नाही श्रीराम. साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निश्शेष झालेले असते. दुसरा कोणी नाहीच तर अविवेक तरी कसा असणार आणि मग दुःख शोक तरी कसे असणार? आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराशता साधूची ओळखण श्रीराम. परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. मृदपणे जैसे गगन, तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम. गगन जसे मृदू असते तसा स्वरूपाकार झालेला साधूही मृदू असतो, म्हणून तो कधी कठोर वचन बोलतच नाही. स्वरूपाचा संयोगी, स्वरूपची झाला योगी, या कारणे वितरागी निरंतर श्रीराम. स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो, म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम. स्वरूप स्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची? म्हणून त्याने पुढे काय होईल, कधी कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी, या कारणे निरोपाधी साधू जन श्रीराम. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू स्वरूपची राहे, तेथे संगची न साहे, म्हणून साधू तो न पाहे मानापमान श्रीराम. साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निस्संग असते, त्यामुळे साधूही निस्संग होतो, म्हणून तो मानापमानाचा विचार करीतच नाही. अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष, ओढूला जाणती कै पक्ष परमार्थाचा श्रीराम. साधू अलक्ष अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार येतो. स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ, साधू स्वरूपची केवळ म्हणून या श्रीराम. स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो, म्हणून साधूही निर्मळ असतात, कारण ते स्वरूपच झालेले असतात. सकळ धर्मांमध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म,
हे जीव जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम. सर्व धर्मांमध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हाच स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हे साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. धरिता साधूची संगती आपणच लागे स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम. साधूची संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूप स्थिती प्राप्त होते आणि स्वरूप स्थितीमुळे साधूची लक्षणे अंगी बाणतात. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर श्रीराम. अध्यात्म निरूपणामुळे ज्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बाणतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम. निरंतर स्वरूपी राहिले की तत्वतः साधक स्वस्वरूपच होऊन राहतो, मग साधूची लक्षणे अंगी बाणण्यास वेळ लागतच नाही. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे श्रीराम. बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात, पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे हे व्हायलाच हवे. सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकची नाही, तो बोलिजेल सर्वही पुढिले समासी श्रीराम. सर्व सृष्टींमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो, त्या संबंधी पुढील समासात सांगितले जाईल. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहाती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम. कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात, ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे असे रामदास सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.